दादा या ठिकाणी सर्व शेतकरी एकजुटीने आज या ठिकाणी रस्ता रोको करण्यात आला। पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग 11 याबाबत शेतकरी जाहीर विरोध करतायत। आपण या ठिकाणी आंदोलनाला भेट दिली। काय पुढील भूमिका तालुक्याचं पालकत्व आपल्या खांद्यावर आहे? हा 5 धरणांचा तालुका आहे। धरणाला आणि पाटाला खूप साऱ्या जमिनी आपण दिलेल्या आहेत। दुसरी गोष्ट की इथे आपण आर्मी लाईन मध्यंतरी केंद्र होतं टेलिस्कोपचं, त्याला सुद्धा आपण मोठी जमीन दिलेली आहे। GMRT जगातली सगळ्यात मोठी महाकाय दुर्बीण, त्याला देखील आपण जमीन दिलेली आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये या तालुक्यामध्ये 2 मोठे नॅशनल हायवे गेलेले आहेत। जो विशाखापट्टणमला जातो मुंबईवरून, आणि दुसरा कोल्हापूरवरून थेट नाशिकला जातो। त्यामुळे प्रचंड जमिनी शेतकऱ्यांनी आपल्या जुन्नर तालुक्यात दिलेल्या आहेत। आणि आपल्याकडे 220 मेगावॅट, आपल्याकडे 500 मेगावॅट, आपल्याकडे 400 मेगावॅट अशा 3 महाबळेश्वरून थेट मुंबईला पुरवठा करणाऱ्या ज्या मोठ्या पॉवर लाईन्स केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा मोठमोठे टावर आपल्या शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये आलेले आहेत। मग हा बारकाईने जर विचार केला, आता मध्यंतरी रेल्वेचा सर्वे झाला, पुन्हा रेल्वेला जागा पाहिजे म्हणतायत, आणि आता हा द्रुतगती मार्ग जो आहे तो शासन करायचं म्हणतंय। शासनाच्या विकासाला विरोध नाही। शासन जे खरं तर पोटावर लाद बसते, ते कुटुंब बेघर होत आहेत, ते कुटुंब रस्त्यावर होत आहेत। जो मोबदला मिळतो तो 1 वेळेच्या मोबदल्याने त्यांचं आयुष्य कडेला जाणार नाही। आणि अशा पद्धतीची मागणी सुद्धा कुठल्या शेतकऱ्याची त्या ठिकाणी पैसे वाढीची नाही। मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याकडे ड्रायचे खूप एरिया आहेत आणि पठार विभाग आहे आपल्याकडे, आणि कुठलाही मार्ग करायचा असेल तर जवळ लांबचा विचार करण्यापेक्षा तो फास्टर वे आहे, म्हणजे जलद गतीचा मार्ग आहे। मग अशा वेळेला जर 5-10 किलोमीटर अंतर जरी वाढलं त्याने काही फरक पडत नाही शासनाला। आणि बागायत जमिनी घेऊन त्यांना प्रचंड असलेला रेडी रेग्युलरचा भाव देण्यापेक्षा जिरायत लेवलचा भाव जिरायत शेतकऱ्यांना देऊन त्यांच्या आयुष्याचं कल्याण करा, अशी मागणी माझी पहिल्यांदा शासनाला असणार आहे। आज आमच्याकडे आणे पठार आहे बेल्ल्याच्या त्या साईडने, अशा ठिकाणी काम केलं पाहिजे शासनाने की जिथं शेतकऱ्यांना त्यांना सुद्धा प्रकाश झोता द्यायचा आहे, आणि त्यांनी सुद्धा इतक्या वर्ष त्यांचं क्षेत्र पडीक राहिलेलं आहे, त्यांना पाण्याची सोय नाही, किंवा त्यांना कुठल्याही पद्धतीची शेतीला त्या ठिकाणी पिकवायची सोय नाही। अशा पद्धतीच्या शेतीला जर आपण विकासाच्या निमित्ताने जर समजा धोरणात्मक केलं तर मला असं वाटतं की हा प्रश्न जो आंदोलनाचा आहे किंबहुना जो संघर्षाचा आहे, तो शासनाने जर मेहरबान सरकारने जर शासनाने जर त्या ठिकाणी बारकाईने विचार करून जर तसे आदेश केले आणि तसे आदेश करावे यासाठी मी स्वतः कटिबद्ध आहे। करून जे लोक हातामध्ये आलेले ग्रामपंचायत नोटीस आलेले आहेत, ते सगळं हाताशी घेऊन बाधित शेतकऱ्यांची लिस्ट तयार करून, म्हणजे आंबेगावच्या लोकांनी, जुन्नरच्या लोकांनी, संगमनेरच्या लोकांनी, नुसतं आम्ही घरी बसेल आणि आम्हाला घरी बसून न्याय मिळेल असं काय होणार नाही। आणि आता कसं आहे की सगळ्या लढाई आता कोर्टात लागलेल्या आहेत। शासन जे काही समजा अमेंडमेंट करतं, कायदे बदलतं, त्या बदल्याच्या कायद्याला सुद्धा मूळ असलेला हेतू आणि मूळ असलेला कायदा हा डोळ्यासमोर ठेवून आपण ती लढाई कोर्टामध्ये नेली पाहिजे। आणि मला खात्री आहे ही लढाई जेव्हा कोर्टात आपण घेऊन जाऊ त्यावेळेला 100% या लढाईमध्ये आपला सगळ्यांचा विजय होईल, आणि शासनाला आपला फेर निविदा काढून हा निर्णय बदलावा लागेल।
त्यामुळे आता ह्या ज्या बातम्या येतील त्या पेपर कटिंग करून तुम्ही आपल्या हातात ठेवा, त्या कोर्टात काम राहणार आहे. आपल्या कोर्टात गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. कारण ज्या वेळेला मानसिकता ठरते की एखादी गोष्ट करायची, त्यावेळेला अधिकारी आणि व्यवस्थेमध्ये सगळी माणसं त्यांच्या अनुकूलतेचा विचार करतात आणि आंदोलन करणारी माणसं त्यांच्या पुढे फार टोकडी असतात, फार कमी असतात. त्यामुळे मला असं वाटतं की हे काम काय अवघड नाही, हे खूप सोपं आहे. आपण हे झाल्यानंतर लगेच उद्या परवा बसू आणि वेळ पटापट बसू, काय त्याच्यामध्ये फार वेळ घालवायचा नाही. आणि आपण एक चांगला वकील देऊ. चांगला म्हणजे जो चांगला काउन्सिलर असेल तो जर आपण दिला शेतकरी धोरणाच्या विषयावर, तर मला असं वाटतं की इथून पुढे कुठल्याही बागायत शेतकऱ्याची किंवा ज्याची जी शेतीला आहे जमीन काय घेता येणार नाही कुणालाच. पैसा मिळणं सोपं आहे, पण जमीन घेणं अतिशय अवघड आहे. त्यामुळे मला असं वाटतं की ह्या तुमच्या निर्णयाचं आणि होणाऱ्या तुमच्या असलेल्या संकटाचं मी नोंद घेतलेली आहे. मी माझं खरमरीत पत्र तर लिहिलेच आता मुख्यमंत्र्यांना, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आणि महसूल मंत्र्यांना मी पत्र लिहिलं. मीटिंग पण लावा. परंतु हे पत्र केल्यानंतर ते मीटिंग होईलच, पण ते ऐकतील न ऐकतील तो नंतरचा भाग. पण दुसऱ्या बाजूला पॅरल आपण कोर्टात जर गेलं तर शासन मात्र 100% या बाबतीमध्ये कॉम्प्रोमाइजला उतरेल. एवढंच सांगतो. शेतकरी आंदोलनाला पाठिंबा द्यायला आलोय. थोडा उशीर झालाय. काल रामनवमीमुळे मला झोपायला पहाटे 4 वाजले होते आणि उठायला थोडा उशीर झाला आणि खूप गर्दी. माझ्या कार्यालयात जे काही आवडी सर असेल, आपण सगळी मंडळी, संगमनेरचे माझे शेतकरी बांधव आलेत, जुन्नरचे शेतकरी बांधव आहेत, काही आंबेगावचे शेतकरी बांधव असतील, या सर्वांना मी तो विश्वास देतो. आणि शासन आणि आपल्यामध्ये मी एक आपल्या बाजूची असलेला एक दुवा आहे, तो दुवा म्हणून मी प्रामाणिकपणे आपल्या बरोबर सोबत होतो आहे आणि राहील एवढा विश्वास देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. दुसरं साधन नाही. जर राजुरी गाव जर म्हणलं तर 100 लोक आता अल्पधोरक असणारे पूर्णतः विस्थापित होतात, म्हणजे भूमिहीन होतात. त्यांना कुठलाही उपजीविकेचं साधन राहत नाही. दादा या पट्ट्यामध्ये आपण गेले अनेक वर्ष काम करत आहात. या जुन्नर तालुक्यामध्ये जे मार्केटमुळे कुठलाही MIDC झाली नाही, लोकांना उपयोगी साधन नाही. जर तुम्हाला घ्यायचा 3 आखण्या यांनी केलेल्या आहेत. 3 आखण्या करत असताना त्यांनी जो काही सॅटेलाइट पद्धतीने पूर्वीच्या काळात बनवलेले जे नकाशे आहेत, म्हणजे त्या काळामध्ये हाताला चिरांची भाग आणि हा जुन्नर तालुका पूर्णतः बागायती तालुका झालेला आहे. या ठिकाणी कुकडी डावा तालुका असेल, पिंपळा जोगा असेल, चिलेवाडी असेल, सर्व धरणात बोला हा बागायती तालुका झालाय. त्या बागायती म्हणून अनेक गेले 50 वर्षे या ठिकाणचा आमचे पूर्वज रखडत आहेत. परंतु अशाही परिस्थितीमध्ये हे रखडत असताना देखील आज बागायती झाल्यानं आता आमचा बागायती क्षेत्र झाल्याच्या नंतर त्यानुसार हा रस्ता नेणं म्हणून बागायती क्षेत्र वगळून आणि जर एक रस्ता आहे त्याच्यामध्ये काही विस्तारीकरण करायचं जरूर करा. परंतु हा रस्ता दादा कुठलाही पण होऊ नका. आपण त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन मंत्रालयात जेव्हा दादाची आमची भेट झाली तेव्हा एक त्याला हडाचा कार्यकर्ता म्हणतो दादांनी स्वतः दिलीप पाटील राज्याचे गृहमंत्री असताना दादांनी स्वतःहून आदरणीय दिलीप वळसे पाटील साहेबांना देखील विनंती केली होती तर दादा हा जो काही बागायती क्षेत्रातून चाललेला रस्ता आहे हा बंद झाला पाहिजे. म्हणून या दृष्टिकोनातून या शेतकऱ्यांचा प्रखर विरोध आहे. या ठिकाणी असणारा म्हणजे यापूर्वीच्या काळात 27 ऑगस्टला देखील आंदोलन केलं, उपोषण केलं, प्रांत कचेरीवर संघटनेवर मोर्चा नेला, संवाद यात्रा काढल्या. शेतकऱ्यांचा आक्रोश दादा पोहोचवण्याचं काम येणाऱ्या कालावधीमध्ये आपण करावं. आपण या तालुक्यात जुन्नर असेल, आंबेगाव असेल, खेड असेल, शिरूर असेल, सगळं 5 तालुक्याच्या आमदार साहेबांनी सर्वांनी तर राज्यकर्ते मंडळींनी जर मनात ठरवलं तर असला कुठलाही प्रकल्प रद्द होऊ शकतो. आणि दादा तुमच्यामध्ये ती ताकद आहे, तुमच्यामध्ये ती हिंमत आहे. आतापर्यंत केलेली सर्व आंदोलन दादा आपण यशस्वी केलेले आहेत. मला पूर्ण खात्री आहे की या निमित्ताने दादा हे आंदोलन चांगलं यशस्वी करतील. या शेतकऱ्यांना जो विस्थापित होणार आहे, उद्ध्वस्त होणार आहे, याला न्याय मिळवून देतील. दादा जर रस्त्यावर जर शेतकरी जर विस्थापित झाला, रस्त्यावर आला, तो वेळ प्रसंग जर त्यांना जर भूसंपादन करायचं असेल तर पहिल्यांदा आमच्यावर आमचा पाडा आणि मग करायचं तर त्याला भूसंपादन कुठं करायचं तिथे झालं तर म्हणून मी या निमित्ताने सगळ्यांना सांगतो लढायचं घरात लढून मारण्यापेक्षा रस्त्यावर लढून मारा. दादा तुम्ही आमच्या बरोबर राहिलं पाहिजे असं या निमित्ताने आम्ही तमाम या ठिकाणी आता जर